दोन्ही बंडखोर जे उमेदवार होते त्यांनी माघार घेतली. तुम्ही स्वतः आले होते जिल्हाधिकारी कार्यालयात. आता काय ऑल इज वेल म्हणायचं माहितीमध्ये? आज या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं श्री विजयसिंह जामकर व संग्राम जामकर यांचा नामनिर्देशन आम्ही भरलेला होता. आम्हाला खात्री होती की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल आणि मताचा आकडा जर आपण सर्वांनी पाहिला तर त्या माध्यमातून राष्ट्रवादी एक क्रमांकाचा पक्ष या दोन्ही जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आम्हाला स्वाभाविकरित्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि या तिघांच्याही आदेशावर, सूचनेवर आम्ही आज हे नामनिर्देशन पत्र आमचं परत घेतलेलं आहे. स्वाभाविकरित्या खऱ्या अर्थानं ही जागा राष्ट्रवादीला सुटायला पाहिजे होती. त्या पद्धतीनं आम्ही जिल्हा स्तरावरून आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकत्रित येऊन ही जागेची मागणी पक्षाकडे केली होती. परंतु जो निर्णय झाला तो आम्हा सर्वांना मान्य आहे आणि मान्य झालेल्या निर्णयामधूनच आज हे नामनिर्देशन पत्र आम्ही परत घेतलेलं आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो की आज उदय सामंत साहेब जे समन्वयक आहेत, उद्योगमंत्री आहेत, ते या परभणीमध्ये आलेले आहेत. त्यांनी आमची बैठक घेतली महायुतीच्या नेत्यांची. सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना केल्या कशा पद्धतीनं निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा सूचना केली की आपण अगोदर हे 2 नामनिर्देशन त्या ठिकाणी आपण परत घेतले पाहिजे आणि त्यांच्या सूचनेनुसार सुद्धा आज हे नामनिर्देशन पत्र आम्ही परत घेतलेलं आहे. महायुतीचा उमेदवार निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं विजयी होईल अशा पद्धतीने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो.